नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आजचा आपला दिवस चौथा. आज आहे 4 जानेवारी, संडे. संडे असला तरी पण आपल्याला काम असतात. संडेला काय सुट्टी नसते यार. रिटेल इंडस्ट्रीमध्ये संडे आणि सॅटर्डे सोडून बोलायचं. तर बघूयात आज काय मिळतं आहे का. हा अँगल तर मी लावला आहे आत्ता सध्या. पुढं जाऊन कदाचित मी चेंज करेल. प्रचार चालू आहे, सगळीकडं प्रचार चालू आहे. इलेक्शन चालू आहेत ना, इलेक्शनचा टाईम आहे तर सगळीकडं प्रचारच चालू आहेत. तर मंडळी आलो आहे आपल्या नेहमीच्या जे काय असतं नेहमीच्या अँगलवरती. हा अँगल कसा, हा अँगल सुटेबल राहतो, म्हणजे समोरचंही दिसत राहतं, तुम्हालाही बघायला थोडंसं वेगळं वाटतं. बघा आज संडे तर आज गर्दी बघा, खतरनाक गर्दी असते संडेच्या टायमिंगला. संडेच्या टायमिंगला ही ग्राउंड पूर्ण भरलेलं असते. आज हेल्मेट असं हेवी फील होते मला, काय माहिती का. लूज झालंय म्हणून होतंय का हे सटकतंय म्हणून होतंय. हो भाऊ, आता येड्यागत करतात. अचानक त्यांनी वळवली गाडी. अरे चल ना, कोण ना कोणतरी कुठंतरी जा. भाऊला जायचंय कुठं ते बी कळना झालं. पेट्रोल संपत आलं, 90 किलोमीटरची रेंज राहिली. टाकूयात आपलं निवांत. 90 किलोमीटरची रेंज आहे तरी पण भरपूर आहे. 2 वेळा 3 वेळा जाऊन येईल आपण. असा भारी वाटतं. असं धुकं पसरलं आहे आज सगळं धुकं पसरलं, त्यामुळे आज थंडी काय जास्त वाजणार नाही. असं वातावरण असं उदास का वाटते मला ते कळणं झाले. व्हीस्ट्रॉम येते मागून. यस, लाईट वेट घ्यायला काय नव्हती, पण मला कसं आहे मनात हेच बसले होते, त्याच्यामुळं जी आहे मनात तीच आणायची तारात. असं झालं होतं माझं. किती हेवी असू दे. मी आत्ता या गाडीसोबत कम्फर्टेबल होतो, नाही तर मी कम्फर्टेबल जास्त नव्हतो, कारण की मी फर्स्ट टाईम एवढी हेवी गाडी चालवली होती. कारण की माझं कसं आहे, माझं 100 cc वरतून डायरेक्ट 400 cc वरती डायरेक्ट जम्प केलं आहे. तुम्ही तसं नका करू, तुम्ही हळूहळू जाऊ द्या, तुम्हाला एक्सपिरियन्स येऊ द्या, मग तुम्ही घेऊ शकता. पण एकदा तुम्ही कम्फर्टेबल झाला ना ह्या गाडीसोबत, काही प्रॉब्लेम नाही आहे गाडीला. काही तुम्ही कुठेही घेऊन जाऊ शकता. म्हणजे मी अजून तेवढा कॉन्फिडन्स लेवल बिल्ड करू शकलो नाही आहे. सिटीमध्ये राईडमध्ये करू शकतो, बट जो आपण म्हणतो ना एक ड्रीम राईड असते की लडाखला वगैरे जायचं, लेहला जायचं, सो त्यासाठी तुम्हाला तेवढा एक्सपिरियन्स गरजेचा असतो. आणि तो एक्सपिरियन्स आल्यानंतरच तुम्ही ती राईड करू शकता. त्याच्या आधी ती राईड तुम्ही नाही केली तरच बेटर आहे. पहिला तुमचा एक्सपिरियन्स लेवल तेवढा तिथपर्यंत पोचला तरच ती राईड तुम्ही करू शकता. आणि त्या बाबतीत मी नवीनच आहे असं म्हणेल मी, मला स्वतःला सांगायचं झालं तर. त्यामुळे मी तो एक्सपिरियन्स बिल्ड केल्याशिवाय मी ती राईड करणं अशक्य आहे, कोणीही झालं तरी.
तेवढा तुम्हाला एक्सपिरियन्स येणं गरजेचं आहे. ही गाडी असो नाही तर कुठलीही गाडी असो. जर तुमच्याकडे एक्सपिरियन्स असेल ना तेवढा, की हा बाबा राईड करू शकता किंवा ड्राईव्ह करू शकता तुम्ही तेवढं, आणि तेवढ्या कॅपेबिलिटीज तुमच्यामध्ये आल्यात राईड करून करून, सिटी राईड करून किंवा मग अशा आसपासच्या लाँग टूर राईड करून तुमच्याकडे जर एक्सपिरियन्स आला ना तो, तर तुम्ही इवन स्प्लेंडरवरती पण जाऊ शकता लेह लडाखला. एक्सपिरियन्स महत्त्वाचा आहे त्या राईडसाठी. तेवढ्या मोठ्या राईडसाठी तो एक्सपिरियन्स तुम्हाला असणं गरजेचं आहे. एक्सपिरियन्स असेल तर तुम्ही स्प्लेंडरवर पण राईड करू शकता. नवीन वर्ष आलं आहे. नवीन वर्षामध्ये काय ट्रेंडिंगला आलं आहे का एकदा कमेंटमध्ये मला नक्की सांगाल. किरीस का गाना सुन सुन के हम थक गए अभी. किरीस का गाना सुने का, किरीस का. यार कंटेंट किधर गायब है, कंटेंट ही नहीं आ रहा है कितने दिनों से. अभी जब से हमने कैमरा लगाया तब से कंटेंट ही नहीं आ रहा है. यस डॉगेश भाऊ, आळस द्या आळस द्या. चल की बाबा, काय आणलंय एक तर पाणी काढायला का. काय होतंय गाडीला, गाडी 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 गाडी. काकांना कुठं जायचंय, जा बाबा जा. काका नुसतं पी 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 एवढंच करत चाललंय. यार शिक्षण 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 शिक्षण. किती कोर्स निघालेत, किती अकॅडमीज निघाल्यात. लोक पोरं एवढी शिक्षणं घेत आहेत, पण इवन स्किल्स नसल्यामुळे किंवा एक्सपिरियन्स नसल्यामुळे त्यांना जॉब मिळत नाही. गव्हर्मेंटचं आता स्पर्धा परीक्षाच बघितल्या, आता स्पर्धा परीक्षांमध्ये किती किती कॉम्पिटिशन झालं आहे. म्हणजे तुम्ही रँकिंगमध्ये नसाल तर तुम्हाला किंमत व्हॅल्यू शून्य असते, असं झालं आहे आजकाल. चाचा किधर जा रहे हो, चाचा मेरे को जाने दो. तर मंडळी आलो आहे आता परत रेग्युलर आपल्या कामाच्या ठिकाणी. आता काम झालं की आपण संध्याकाळी परत भेटू. तोपर्यंत तुम्ही सोबत राहा. स्टेट येऊन काय काय झलक्या दाखवतो मी. काय दाखवणार, कामावरती काही करणार आहे मी रेग्युलर तेच 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 अपडेट्स. पण तुम्ही सोबत राहा, परत आपण भेटूच. चला झालं आमचं आता, चालू झालं आता, आम्ही निघतो. यस ब्रो, बाय बाय. दुआ में मुआ में याद रखना. बाय बाय ब्रदर. येस जाऊ का. तर मंडळींनो, ऑफिस टाईम इज ओव्हर. आता निघालो आहे आपल्या परत निवासस्थानाकडे. जाऊयात, निघूयात, बघूयात. आता आजचा दिवस पण सारखाच होता, रोजच्या सारखाच. वेगळा असं काहीच घडलं नाही. तो मला दाखवलं म्हणलं होतं मी कामावरचं जरा, पण काय दाखवणार. तेच 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 तेच. आणि आज वेळ पण नाही, आज संडे होता, गर्दी होती स्टोअरला, वेळही नाही मिळाला तेवढा. आपण इकडनं न जाता इकडनं जाऊयात.
पण ट्रॅफिकमधून नको जायला, आपण हायवेने जाऊया. हो यार, लो फ्युलचं हे आलं आहे, बट आता बघूयात. आता मी आता भरेल उद्याच फुल करावी मला असं वाटतंय, आणि नॉर्मल स्पीडला चालवली तर पुरेल असं मला वाटतंय. उद्या कळेल. आणि वाली साल को सलाम, जाने वाला साल चला गया, आने वाला साल आके 4 दिन हो गए बॉस. वेळ टाईम कुठं निघून जातो काय कळत नाही. म्हणजे आता बघा ना, 2026 येऊन पण 4 दिवस होऊन गेले. तो कुठं निघून जातो. जेव्हापासून कोरोना आला ना, कोरोनाचा जो 2020 वर्षाचा गेला, त्यानंतर टाईम असा पटकन निघून चालला आहे ना, काही कळतच नाही आहे की टाईम असा फास्ट फ्लोमध्ये का चालला आहे. मला या अशा लोकांचा प्रचंड राग येतो माहिती आहे का. म्हणजे आता कसं आहे, हा सर्व्हिस रोड आहे तरी तुम्हाला कळतं आहे सर्व्हिस रोड आहे, पण तुम्ही हायबीममध्ये गाड्या चालवता. ह्या लोकांचा मला खूप राग येतो. म्हणजे काही सेन्सच नसतो त्यांना की चालवायचं म्हणून गाड्या चालवतात उगाच. म्हणजे कुठे कशाचा वापर केला पाहिजे हे त्यांना कळतच नाही. आणि मोस्ट ऑफ द ॲक्सिडेंट्स अँड हे जे होतात ना, ते ह्याच्यामुळेच होतात की समोरून हाय बीम येते आणि कंट्रोल सुटून जातो. वापरायला मनाई नाही आहे, वापरा तुम्ही, बट जिथे वापरली पाहिजे ना, जिथे खरंच गरज आहे तिथे वापरा तुम्ही. आता हा समोरचा बघा, हा बघा हाय बीमवाला आहे. हाय बीम कुठं वापरायची ते पण कळत नाही त्याला. एक्सटर्नल लाईट पण लावून येणार आणि त्याच्यामध्ये हाय फोकसवाल्या. समोरचा पण तोच हाय बीममध्येच चालवणार गाड्या. ते कुठे वापरायची ते पण तुम्हाला सेन्स पाहिजे ना, की नुसतंच घेतली गाडी आली म्हणून पळवली तो मुद्दा नसतो. तर मंडळी, आजच्या या छोटूशा व्लॉगमध्ये आपलं एवढंच होतं. जास्त दाखवण्यासारखं तुम्हाला काहीच नव्हतं. तर आजचा दिवस आपण इथेच एंड करूयात. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, होईल तेवढं शक्य तेवढं शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मी डेली व्लॉग हे तुम्हाला कसे वाटत आहेत हे एकदा नक्की कमेंट्समध्ये सांगा. मी रोज विचारतो. तुम्हाला आवडत असेल तर नक्की कमेंट्स करून सांगा, आणि काय इम्प्रूव्ह करू शकतो तेही सांगा. आजच्या व्लॉगमध्ये एवढंच होतं. भेटूयात उद्याच्या नव्या व्लॉगमध्ये. तब तक किस का गाना सुनते रहो, नया कुछ ढूंढते रहो. बाय बाय, गुड नाईट, टेक केअर.